मित्रांनो, या 6व्या सेमिस्टरला आपण भूगोलाचा नैसर्गिक आपत्ती भूगोल हा पेपर शिकणार आहोत। मागील सेमिस्टरला जर आपण पाहिलं, पर्यावरण भूगोल या पेपरचा अभ्यास केलेला आहे। पर्यावरण भूगोलामध्ये पर्यावरणाशी संबंधित असलेल्या ज्या विविध समस्या आहेत, या समस्यांचा याबरोबरच पर्यावरण म्हणजे काय, पर्यावरणाचे प्रकार कसे आहेत याविषयी आपण अभ्यास केलेला आहे। त्याला अनुसरूनच 6व्या सेमिस्टरला पर्यावरणाशी संबंधित असलेलाच त्याबरोबरच भूगर्भाशी संबंधित असलेल्या ज्या काही आपत्ती असतात, या सर्व आपत्तींचा अभ्यास आपणास या 6व्या सेमिस्टरला दिलेला आहे। BA तृतीय वर्ष सेमिस्टर 6वे सबसिडरी पेपर क्रमांक 16वा, ज्या पेपरचं नाव आहे नैसर्गिक आपत्ती भूगोल, या पेपरची आपण अभ्यासक्रमाची रूपरेखा अभ्यासणार आहोत। या पेपरचा अभ्यासक्रम जर आपण पाहिला तर 4 प्रकरणामध्ये या पेपरचा अभ्यासक्रम विभाजित केलेला आहे। या प्रकरणाला अनुसरून कोणत्या प्रकरणामध्ये कोणत्या घटकांचा अंतर्भाव केलेला आहे त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। त्यामधील प्रथम प्रकरण जर आपण पाहिलं, प्रथम प्रकरणमध्ये डेफिनेशन, नेचर अँड स्कोप ऑफ नॅचरल कॅलिमिटीज, म्हणजेच नैसर्गिक आपत्तीची व्याख्या, स्वरूप व व्याप्ती या घटकांचा समावेश पहिल्या प्रकरणामध्ये केलेला आहे। आता आपत्ती म्हटल्यानंतर आपल्याला लक्षात येतं, आपत्ती ही कधीही पोषक असत नाही। आपत्तीची रचना जर आपण पाहिली तर अचानकपणे घडून येणारा बदल, हा बदल अचानक म्हणण्याचा अर्थ पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये होणाऱ्या बदलाला अनुसरून असू शकतो किंवा मानवाने केलेल्या कृतीला अनुसरून सुद्धा हा अचानकपणे घडून येणारा बदल असू शकतो। हा बदल ज्यावेळेस विनाशकारी असतो, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये किंवा बहिर्गत मानवीय कारकाद्वारे ज्यावेळेस अचानकपणे बदल घडून येतो आणि त्या बदलाचा विनाशकारी परिणाम होतो, त्याला आपण आपत्ती हा शब्दप्रयोग वापरतो। मग प्रथम चॅप्टरमध्ये आपल्याला या आपत्तींच्या विविध तज्ज्ञांनी दिलेल्या व्याख्या पाहायच्या आहेत। याबरोबरच व्याख्याच्या नंतर या आपत्तींचे स्वरूप कसे आहे, जसे की आपण पाहतो आपत्ती ही कायमस्वरूपी कोणतीही एक टिकून राहत नाही। जसे की आपण प्लेग या महामारीविषयी पाहिलं असेल, जुन्या काळामध्ये प्लेग ही महामारी होती, आज जर आपण पाहिलं तर आपल्याला कोरोनासारखी महामारी आलेली दिसून येते। म्हणजे आपत्तीचं स्वरूप हे बदलतं, त्याला अनुसरूनच आपल्याला सांगता येतं की नैसर्गिक आपत्ती भूगोलाचे स्वरूप सुद्धा हे सातत्याने बदलते असते, परिवर्तनशील असते। या पॉइंटला अनुसरून आपल्याला नैसर्गिक आपत्ती भूगोलाचे स्वरूप हा विषय सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे। त्याला अनुसरूनच पुढे आपल्याला दिलेला आहे नैसर्गिक आपत्ती भूगोलाची व्याप्ती। मग या व्याप्तीमध्ये नेमकं नैसर्गिक आपत्तीत कोणत्या घटकांचा अंतर्भाव होतो? उदाहरण जर द्यायचं झालं तर नैसर्गिक आपत्तीमध्ये भूपृष्ठीय आपत्ती असतात, वातावरणीय आपत्ती असतात। भूपृष्ठीय आपत्तीमध्ये परत भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, भूगर्भाशी संदर्भित आपत्ती आल्या। वातावरणीय आपत्तीमध्ये जर आपण पाहायचं झालं तर चक्रवातासारखी आपत्ती आली किंवा अचानकपणे बर्फवृष्टी होण्याची आपत्ती आली। अशा आपत्तीचं वर्गीकरण किंवा या आपत्तीची व्याप्ती कशी आहे त्याचा समावेश हा नैसर्गिक आपत्ती भूगोलाच्या व्याप्तीमध्ये होतो। अशा पद्धतीने प्रथम चॅप्टरमध्ये जर आपल्याला पाहायचं झालं नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय, नैसर्गिक आपत्तीचे स्वरूप कसे असते आणि नैसर्गिक आपत्तीची व्याप्ती किती प्रमाणामध्ये विषयामध्ये मांडलेली आहे आणि ती कशी बदलत आहे, याचा समावेश आपल्याला प्रथम चॅप्टरमध्ये करावयाचा आहे। दुसऱ्या चॅप्टरची रचना जर आपण पाहिली, दुसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला भूकंप व ज्वालामुखी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये अर्थक्विक आणि व्हॉल्कॅनो हा शब्दप्रयोग वापरतो, भूकंप आणि ज्वालामुखी याची कारणे कोणती आहेत, भूकंप कोणत्या कारणाने होतो, त्याचे शास्त्रज्ञांनी दिलेले विविध कारणे किंवा त्याला अनुसरून मांडलेले विविध सिद्धांत आपल्याला त्यामध्ये पाहायचे आहे। जसे की भूकंपाच्या बाबतीत डॉक्टर रीड यांची रिबाउंड थिअरी असेल, अभिसरण प्रवाह सिद्धांत असेल किंवा भूविवर्तनिकी सिद्धांत असेल, या सर्व सिद्धांताचा अभ्यास आपल्याला भूकंपाच्या कारणे या घटकामध्ये करावयाचा आहे।
याला जोडूनच ज्वालामुखी सुद्धा आपल्याला घटक दिलेला आहे. या ज्वालामुखीची कारणे काय आहेत? ज्वालामुखी कशाला म्हणतात? पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असलेला शिलारस एखाद्या नळीद्वारे किंवा गोल आकाराच्या भागातून भूपृष्ठावर येण्याची प्रक्रिया, याला आपण सामान्यपणे ज्वालामुखी हा शब्दप्रयोग वापरतो. पण ज्वालामुखी हा गोल भागातूनच बाहेर येईल असं नाही, तर ज्वालामुखी हा काही वेळेस दरारी भेगेतून सुद्धा बाहेर येऊ शकतो. मग हा ज्वालामुखी का निर्माण होतो? या ज्वालामुखी निर्मितीची कारणे कोणती आहेत? याबरोबरच याचे परिणाम मानवी सृष्टीवर किंवा सजीव सृष्टीवर याचे परिणाम काय होतात, हे सुद्धा आपल्याला या ज्वालामुखीच्या घटकामध्ये अभ्यासायचं आहे. ज्वालामुखी म्हणजे काय? भूकंप म्हणजे काय? ज्वालामुखीची भूकंपाची कारणे, याबरोबरच याचे परिणाम, या परिणामाला जोडूनच आपल्या देशामध्ये म्हणजेच भारतामध्ये भूकंपाचे वितरण कसे झालेले आहे, भारताच्या कोणत्या भागामध्ये भूकंप सातत्याने होतो, तो कोणत्या परिमाणामध्ये येतो किंवा त्याची स्केल कोणता आहे, याच पद्धतीने भारतामध्ये ज्वालामुखी आहेत का, याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. याला जोडूनच जगाचा अभ्यास करत असताना आपल्याला पाहता येतं जगामध्ये भूकंपाचे क्षेत्र कोणते आहेत. जागतिक लेवलला जर आपण विचार केला, भूकंपाचा देश किंवा ज्वालामुखीचा देश म्हणून आपण जपानला ओळखतो. इंडोनेशिया असेल, अशा राष्ट्रामध्ये भूकंप किंवा ज्वालामुखीचं केंद्रीकरण का झालेलं आहे, याचा प्रामुख्याने आपल्याला अभ्यास या घटकामध्ये करायचा आहे. मग याला जोडूनच आपल्याला वर्ल्ड डिस्ट्रीब्युशन ऑफ अर्थक्वेक अँड व्हॉल्कॅनो याचा सुद्धा समावेश आपल्याला या दुसऱ्या चॅप्टरमध्ये दिलेला आहे. अशा पद्धतीने द्वितीय चॅप्टर आपल्याला अभ्यासायचं आहे. तिसऱ्या प्रकरणाची सुरुवात जर आपल्याला पाहायची झाली तर आवर्षण आणि पूर या दोन समस्या आपल्याला तिसऱ्या चॅप्टरमध्ये दिलेल्या आहेत. आवर्षण ही समस्या जर आपण पाहिली, आपल्या मराठवाड्याला किंवा आपल्या भागाला सातत्याने जाणवणारी समस्या आहे. 4 वर्षानंतर सलग आपल्या इथे आवर्षणाची समस्या जाणवते. जसं की आपण 2012ची घटना जर पाहिली तर आपल्या भागामध्ये टँकरने प्रत्येक गावामध्ये असेल किंवा मोठ्या नगरामध्ये सुद्धा पाणी पुरवठा करावा लागला होता. मग तृतीय चॅप्टरमध्ये आवर्षण म्हणजे काय? आता हे आवर्षण, शास्त्रज्ञाच्या मते आवर्षण म्हणजे काय, शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून आवर्षण म्हणजे काय, वातावरण तज्ज्ञाच्या दृष्टिकोनातून आवर्षण म्हणजे काय, जलवैज्ञानिकाच्या दृष्टिकोनातून आवर्षण म्हणजे काय, या सर्व संकल्पना आपल्याला या आवर्षण या घटकामध्ये अभ्यासायच्या आहेत. याला जोडूनच आवर्षणाची कारणे सुद्धा आपल्याला अभ्यासायची आहेत. आवर्षण काय येतं, आवर्षणाची समस्या जर आपण पाहिली तर विविध भागामध्ये, जसं की राजस्थानचा भाग असेल, आपला मराठवाड्याचा भाग असेल किंवा तेलंगणाचा भाग असेल, या भागामध्ये आपल्याला आवर्षणाची समस्या सातत्याने जाणवते. याचा अभ्यास आपल्याला या घटकामध्ये करायचा आहे. याला जोडूनच आवर्षणाचे जे काही प्रकार दिलेले आहेत, वातावरणीय आवर्षण, याला जोडूनच आपल्याला 3 आवर्षणाचे प्रकार दिलेले आहेत. वातावरणीय आवर्षण, कृषीय आवर्षण आणि जलीय आवर्षण. वातावरणीय आवर्षणाच्या बाबतीत जर बोलायचं झालं, वातावरणामध्ये ज्या वेळेस आर्द्रतेचं प्रमाण कमी होतं त्याला आपण साधारणपणे वातावरणीय आवर्षण म्हणतो. किंवा जलीय आवर्षणाची जर व्याख्या करायची झाली, जलीय आवर्षण म्हणजे ज्यावेळेस पशुपक्ष्यांना किंवा सजीवांना ज्यावेळेस जलाचा अपुरा पुरवठा होतो किंवा पाणी कमी पडतं त्यावेळेस त्याला आपण जलीय आवर्षण ही संज्ञा वापरतो. आणि त्याला जोडूनच तिसरी संकल्पना दिलेली आहे कृषीय आवर्षण. कृषीय आवर्षण म्हणण्याचा अर्थ असा आहे, ज्यावेळेस कृषीमध्ये असलेल्या पिकाला पाण्याची चणचण जाणवते किंवा तुटवडा जाणवतो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, कृषीय आवर्षण. कृषीमधील पिके ज्यावेळेस करपू लागतात किंवा जळू लागतात त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, कृषीय आवर्षण हा शब्दप्रयोग वापरतो. अशा पद्धतीने तिसऱ्या चॅप्टरमध्ये आपल्याला आवर्षणाच्या संकल्पना आणि आवर्षणाचे 3 प्रकार दिलेले आहेत. त्याला जोडूनच दुसरी संकल्पना महत्त्वाची पूर ही दिलेली आहे. जसं की आपल्या देशाच्या बाबतीत बोलायचं झालं, एका साईडला म्हणण्याचा अर्थ एका प्रांतामध्ये आवर्षणाची समस्या जाणवते तर दुसऱ्या भागामध्ये पुराची समस्या जाणवते. मग ही जी काही पुराची समस्या आहे, उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने आपल्याला पुराची समस्या जाणवते. ब्रह्मपुत्रा असेल, बिहारमधील कोसी असेल, या नद्या दरवर्षी सातत्याने पूर आणतात.
एकीकडे आवर्षणाची समस्या, एकीकडे पुराची समस्या आहे. या समस्येचं विश्लेषण आपल्याला या तृतीय चॅप्टरमध्ये, तिसऱ्या चॅप्टरमध्ये करायचं आहे. त्याची कारणे काय आहेत? पुराची कारणे जर पाहायची झाली तर बरीचशी कारणं आहेत. मानव आपल्या स्वार्थी भावनेतून पर्यावरणावर अतिक्रमण करतो आणि यातून पर्यावरणीय अवनती होते. यातूनच आपल्याला पुरासारखी समस्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेली दिसून येते. जसं की पूर हा पूर्णपणे नैसर्गिक स्वरूपानेच निर्माण होतो असं म्हणता येत नाही, तर पूर ही समस्या मानवाने सुद्धा घडवून आणलेली असू शकते. जसं की अतिपर्जन्य झाल्यानंतर नदीच्या पात्रामध्ये पाणी न बसणे किंवा नदीचं पात्र सोडून नदी प्रवाह बाहेरच्या बाजूने प्रवाहित होणे, याला आपण पूर म्हणतो. मग ही पुराची संकल्पना किंवा पूर येण्यासाठी फक्त मोठा पाऊस पडणे एवढंच पुरेसं नाही, तर एखादं धरण बांधलं असेल, ते धरण जर अचानक फुटलं तर पुराची समस्या येऊ शकते. किंवा नदीच्या काठावर ज्यावेळेस मानवाने अतिक्रमण केलेलं असतं, त्या अतिक्रमणाचा परिणाम म्हणून नदीच्या पात्रामध्ये पाणी बसत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून त्या भागामध्ये पुराची समस्या निर्माण होते. याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्याला मुंबईचं देता येईल. मुंबईमध्ये दरवर्षी आपल्याला पुराची समस्या जाणवते. याचं कारणच जर आपल्याला पाहायचं झालं तर नदीच्या पात्रामध्ये मानवाने केलेलं अतिक्रमण, आणि या अतिक्रमणाचा परिणाम म्हणून आपल्याला सांगता येतो की त्या ठिकाणी पाऊस पडल्यानंतर पाणी फास्ट गतीने प्रवाहित होण्यासाठी अडथळा निर्माण होतो आणि मुंबईमध्ये पुराची समस्या निर्माण होते. मग या तृतीय चॅप्टरमध्ये पुराची कारणे कोणती आहेत, पुराची परिणाम काय होतात, याला जोडूनच भारतातील पूरग्रस्त प्रदेश कोणते आहेत, भारतातील अवर्षणग्रस्त प्रदेश कोणते आहेत, हे आपल्याला तृतीय चॅप्टरमध्ये पूर्णपणे अभ्यासायचं आहे. तृतीय चॅप्टरमधील शेवटचा भाग जर आपल्याला पाहायचा झाला तर जैविक आपत्ती नावानं एक आपल्याला पॉईंट दिलेला आहे, बायोलॉजिकल हॅझर्ड्स. या जैविक आपत्तीमध्ये जर आपल्याला पाहायचं झालं, जीवाद्वारे निर्माण झालेली जी आपत्ती असते, या विविध आपत्ती आहेत, त्या आपत्तींचा समावेश आपल्याला या तिसऱ्या प्रकरणाच्या शेवटच्या पॉईंटमध्ये घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तृतीय चॅप्टर आपल्याला विद्यापीठाने निर्धारित केलेला आहे. आणि शेवटचा चॅप्टर आहे चौथा. ज्या चॅप्टरमध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर आज ज्या काही आपल्याला पर्यावरणीय समस्या जाणवतात, त्या पर्यावरणीय समस्येचा समावेश आपल्या विद्यार्थ्याला व्हावा किंवा भावी नागरिकाला याची जाणीव व्हावी, या दृष्टिकोनातून अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश केलेला दिसून येतो. ज्यामध्ये जगाला भेडसावत असलेली पहिली महत्त्वपूर्ण समस्या आहे ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंगलाच मराठीमध्ये जर बोलायचं झालं तर जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. मग जागतिक तापमान वाढ होत आहे. आता जगाचं तापमान जर आपण पाहिलं, जगाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जगाचं तापमान वेगवेगळ्या प्रकारचं आहे. जसं की ध्रुवीय प्रदेशामध्ये जर आपण गेलो तर -40च्या दरम्यान पृथ्वीचं वातावरणाचं तापमान आहे. विषुववृत्तावर जर गेलो आपण तर तापमान हे त्या ठिकाणी जास्त असलेलं दिसून येतो. राजस्थानसारखा भाग असेल, भारतातील झारखंडसारखा भाग असेल, किंवा आत्ताच्या नोंदीनुसार जर पाहायचं झालं तर आपल्या देशामध्ये सर्वात जास्त तापमान नोंद झालेलं आहे राजस्थानमध्ये. त्यानंतर झारखंडमध्ये सर्वात जास्त तापमानाची नोंद झालेली आहे. आणि तिसरा भाग जर आपला सांगायचा झाला तर महाराष्ट्रातील जळगाव या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तापमानाची म्हणजे 3 नंबरच्या तापमानाची नोंद झालेली आहे. मग हे जे काही तापमान वाढत आहे, आता हे एक क्षेत्राला अनुसरून सांगितलं, पण एकंदरीत पूर्ण पृथ्वीच्या तापमानाची ज्यावेळेस सरासरी काढली जाते आणि या सरासरी तापमानामध्ये ज्यावेळेस वाढ दिसून येते त्यावेळेस त्याला म्हणतात जागतिक तापमान वाढ. मग हे जे काही जगाचं तापमान आहे, हे जगाचं तापमान का वाढतं, या तापमान वाढीची कारणं कोणती आहेत आणि या तापमान वाढीचे मानवावर परिणाम काय होणार आहेत, याचा समावेश आपल्याला या चौथ्या चॅप्टरच्या पहिल्या पॉईंटमध्ये दिलेला आहे. आता जागतिक तापमानवाढीची कारणं जर पाहायची झाली, मानव हा बुद्धिमान प्राणी आहे आणि त्याच्या बुद्धीमध्ये सातत्याने काही ना काही विचार प्रक्रिया चालू असते. या विचार प्रक्रियेचा परिणाम म्हणूनच मानवाने काय केलेलं आहे की पर्यावरणाशी आंतरक्रिया केली आणि या आंतरक्रियेतून वृक्षवासी मानव भूतलवासी झाला आणि भूतलवासी मानव आता जर आपल्याला पाहायचं झालं तर परग्रहावर वस्ती करण्याच्या विचारामध्ये येऊन पोहोचलेला दिसून येतो.
हा जो काही टप्पा आहे वृक्षवासी ते भूतलवासी किंवा फ्लॅटवासीपर्यंत जो हा टप्पा आहे, हा टप्पा पार करत असताना मानवाने पर्यावरणाची मोठ्या प्रमाणामध्ये नासधूस किंवा आंतरक्रियेतून पर्यावरणामध्ये बदल घडवून आणलेला आहे. या बदलाचा परिणाम म्हणूनच आपल्याला जगाचं तापमान वाढताना दिसून येतं. उदाहरण जर द्यायचं झालं, पर्यावरणाचं संतुलन राहण्यासाठी एकूण क्षेत्रफळाच्या 33% भाग हा वनाखाली असला पाहिजे, तर पर्यावरणाचं संतुलन टिकून राहतं असं तज्ज्ञ मानतात किंवा पर्यावरणाचं म्हणणं असं आहे. पण साधारणपणे आपण जर मराठवाड्याचा विचार केला, मराठवाड्यामध्ये वनाखालील क्षेत्र जर आपण पाहिलं तर 33%च्या जवळपास कुठल्याही जिल्ह्यामध्ये नाही. मराठवाड्याचं वनाखालील प्रमाण जर पाहायचं झालं तर 1% ते 3% याच्या दरम्यानच असलेलं दिसून येतं. म्हणूनच आपल्या भागामध्ये आपल्याला म्हणता येतं की सातत्याने अवर्षणासारखी समस्या जाणवते. मग मानवाने केलेली पर्यावरणासोबत आंतरक्रिया असेल आणि या आंतरक्रियेतून उद्योगधंद्याची झालेली वाढ असेल, नागरीकरणाची झालेली वाढ असेल, भौतिक सुविधेमध्ये होत गेलेली वाढ, जसं की CFCचा वापर, यातून आपण फ्रीजसारखे घटक निर्माण केले, गरमी रोखण्यासाठी आपण AC सारख्या घटकांची निर्मिती केली, किंवा तीव्रतेने वहन प्रक्रिया व्हावी, वाहतूक व्यवस्था व्हावी म्हणून जेट विमानासारखी किंवा विमानाची रचना केली, यातून वातावरणामध्ये जे काही अनावश्यक तत्व घटक मिसळले त्याचा परिणाम म्हणून आपल्याला सांगता येतो की जगाचं तापमान हे वाढत चाललेलं आहे. या वाढीचे परिणाम काय होतील हे सुद्धा आपल्याला या घटकामध्येच दिलेलं आहे. जसं की वाढीचे परिणाम सांगायचे झाले तर कृषीवर त्याचा परिणाम होणार, मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम होणार. मानवी आरोग्याच्या बाबतीत जर उदाहरण द्यायचं झालं, एक 10 वर्षापूर्वी आपल्या भागामध्ये चिकनगुनिया किंवा आकड्या नावाची एक साथ आलेली होती किंवा आजार आलेला होता. हा आजार जर आपल्याला पाहायचा झाला तर आपल्या भागामध्ये का आलेला होता, त्याचं कारण त्या कालखंडामध्ये किंवा त्या विशिष्ट कालावधीमध्ये आपल्या भागामध्ये टेम्परेचर वाढलं होतं आणि या टेम्परेचरमध्ये वाढणारा जे काही व्हायरस आहे किंवा विषाणू आहे तो आपल्या भागामध्ये सुद्धा राहू शकत होता आणि तो आपल्या भागामध्ये राहिल्यानंतर त्याने आपल्या येथील व्यक्तीला किंवा लोकसंख्येला त्याने चावा घेतला की त्या लोकांना तो आकड्या असेल किंवा चिकनगुनिया हा आजार होत होता. आज जर आपल्याला पाहायचं झालं, हा आजार आपल्या भागामध्ये दिसून येत नाही, कारण परत निसर्गाने संतुलन साधलं आणि टेम्परेचर आपलं लेवल आलेलं आहे. ज्यावेळेस टेम्परेचर वाढलं आणि या टेम्परेचरमध्ये राहणारा जीव या भागामध्ये सुद्धा वाढू लागला, आजारामध्ये वाढ झाली. याच पद्धतीने जर पृथ्वीचं तापमान वाढत गेलं आणि या वाढत्या तापमानाला अनुसरून असे विविध आजार जर वाढत गेली तर आपल्याला सांगता येतं की मानवासमोर एक नवीनच समस्या निर्माण होणार आहे. कृषीच्या बाबतीत सुद्धा जर बोलायचं झालं, आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहायचं झालं तर दीर्घकालीन उन्हाळे आणि अल्पकालीन हिवाळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे उन्हाळ्याचा कालावधी वाढत आहे आणि हिवाळ्याचा कालावधी कमी होत आहे. मग जर हिवाळ्याचा असाच कालावधी कमी होत गेला तर गव्हासारखं पीक असेल किंवा रबीचे पिकं काय होणार आहेत, पिकण्यासाठी कालावधी कमी पडणार आहे आणि याचा परिणाम म्हणून आपल्याला अन्नधान्यावर सुद्धा याचा परिणाम झालेला दिसून येईल. अशाच समस्या, विविध समस्या आहेत, जलवायू परिवर्तनाशी संबंधित असतील किंवा आणखी स्थलांतराशी संबंधित असतील, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक या सर्व परिणामांचा अभ्यास आपल्याला या जागतिक तापमान वाढ या घटकामध्ये करायचा आहे. त्याला जोडूनच आपल्याला दुसरी समस्या दिलेली आहे, हरितगृह परिणाम, ग्रीन हाऊस इफेक्ट. हरितगृह म्हणण्याचा अर्थ आपण जे काही विविध प्रकारचे वायू बाहेर सोडलेले आहेत, औद्योगिकरण, नागरीकरण असेल किंवा ज्वलन प्रक्रियेतून, दगडी कोळशासारख्या भागाच्या ज्वलन प्रक्रियेतून जे काही विविध वायू बाहेर सोडलेले आहेत ते वातावरणामध्ये कायम टिकून राहतात आणि त्यातून पृथ्वीचं तापमान वाढत जातं. याला म्हटलेलं आहे हरितगृह परिणाम. याचं उत्कृष्ट उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण एखाद्या 4 व्हीलरमध्ये बसलेलो असू आणि त्या गाडीच्या काचावर जर काळं प्लास्टिक लावलेलं असेल तर सूर्याकडून येणारी सूर्यकिरणं गाडीमध्ये येतात, पण वापस जाताना ती सूर्यकिरणे अडवली जातात. याचा परिणाम म्हणून काय होतं, या गाडीमध्ये बसलेल्या व्यक्तींना किंवा गाडीचं तापमान वाढतं. हेच तत्व पूर्ण पृथ्वीला लागू केलेलं आहे. सूर्याकडून येणारी किरणं भूपृष्ठावर येतात, भूपृष्ठ तापतो आणि भूपृष्ठ तापल्यानंतर नियमानुसार ही किरणं किंवा ही उष्णता रात्रीतून वापस जायला पाहिजे.
पण रात्रीतून ही उष्णता वापस न जाता आपण जे काही विविध वायू वातावरणामध्ये सोडलेले आहेत, कार्बन डायऑक्साईड असेल, मिथेन असेल, यासारखे वायू काय करतात, उष्णता वापस जाण्यापासून यांना अडवतात. याला अडवल्यामुळे रात्री उष्णता तशीच टिकून राहते. परत दुसऱ्या दिवशी सूर्यकिरण येतात आणि पृथ्वीचं तापमान वाढतं. रात्री साठवलेली ऊर्जा आणि आजची ऊर्जा याच्यामध्ये काही अंशी त्यामध्ये भर पडते. यातून पृथ्वीचं तापमान वाढतं. यालाच म्हटलेलं आहे हरितग्रह परिणाम. हरितग्रह वायूने केलेला परिणाम, याला असा शब्द प्रयोग केलेला आपल्याला दिसून येतो. त्याची कारणं सुद्धा आपल्याला अभ्यासायची आहेत, त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला यामध्ये डिटेल स्वरूपामध्ये अभ्यासायची आहे. याला जोडूनच पुढे आपल्याला संकल्पना दिलेली आहे ओझोन डिप्लेक्शन, ओझोन क्षय. ओझोन थर हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणूनच आपण दरवर्षी जर पाहायचं झालं तर 16 सप्टेंबर दिवशी ओझोन दिवस साजरा करतो. या ओझोन दिवस साजरा करण्याची पार्श्वभूमीच ही आहे की आपल्याला म्हणजे नागरिकांना ओझोन थराविषयी माहिती व्हावी, या दृष्टिकोनातूनच अभ्यासक्रमामध्ये हा सुद्धा भाग टाकलेला आहे. ओझोन थर काय करतो, सूर्याकडून येणारे अल्ट्राव्हायलेट किरण त्या ठिकाणी अडवतो आणि बाकीचे जे चांगले किरण आहेत ते भूपृष्ठावर येतात. याचा परिणाम म्हणून आपल्याला विघातक तत्वापासून, विघातक किरणापासून आपलं संरक्षण होतं. म्हणून आपण व्यवस्थित टिकून आहोत. पण परत मानवाने केलेल्या विकासाच्या दृष्टिकोनाचा परिणाम म्हणून आपल्याला सांगता येतो, विघातक तत्व वातावरणामध्ये मिसळले गेले आणि या मिसळण्याचा परिणाम म्हणून ओझोनच्या थराचं सुद्धा विखंडन होत आहे. जसं की ओझोन म्हटल्यानंतर O3 म्हणतो आपण. या O3ला तोडण्याची प्रक्रिया होते. O3चं O2+O मध्ये रूपांतर होतं, म्हणजे तो विरळ होण्याची प्रक्रिया होते. मग ही प्रक्रिया कशी होते, या प्रक्रियेला कारणीभूत मानव कसा आहे, या ओझोनचा शोध कधी लागला, ओझोनला छिद्र कुठं पडलं, या सर्व संकल्पना आपल्याला या ओझोन डिप्लेक्शनमध्ये किंवा ओझोन क्षयमध्ये पाहायच्या आहेत. आणि शेवटचा पॉईंट आपल्याला दिलेला आहे पोल्युशन किंवा प्रदूषण. प्रदूषण ही संकल्पना जर आपण पाहिली तर सर्वांना परिचयाची असलेली संकल्पना आहे. हे प्रदूषण, या प्रदूषण म्हणजे काय, वातावरणामध्ये विघातक तत्व मिसळणे. वातावरण म्हणण्याचा अर्थ जल आलं, भूमी आली, यामध्ये ज्यावेळेस विघातक तत्व मिसळतात त्याला आपण काय म्हणतो, प्रदूषित झालं किंवा प्रदूषण झालं असा शब्दप्रयोग वापरतो. मग या प्रदूषणाचे प्रकार आणि प्रदूषणाची कारणे हे घटक आपल्याला या 4थ्या चॅप्टरमध्ये अभ्यासायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला एकंदरीत 4 प्रकरणामध्ये हा सिलेबस दिलेला आहे. या सिलेबसची रूपरेखा आपण आज थोडक्यामध्ये पाहिली. धन्यवाद.